वसई विरार शहर महानगरपालिकेच्या 12वी मॅरेथॉन जी आहे रविवारी पार पडली। न्यू विवा कॉलेज पासून ही स्पर्धा जी आहे सुरू झाली होती। 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा विविध वयोगटामध्ये ही स्पर्धा पार पडली आणि याला हिरवा झेंडा जो आहे या स्पर्धेला साक्षी मलिक आहे जे कुस्तीपटू यांनी दिला होता। यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळेला नालासोपाराचे आमदार राजे नाईक देखील उपस्थित होते आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी अशा प्रकारच्या स्पर्धा केल्या जातात। आपण पाहिलं तर ही जी शालेय स्पर्धा आहे, लहान मुलं जे कसं बघितलं आपण कशा प्रकारे धावतायत, शाळकरी मुलं जी याच्यामध्ये आहेत ती धावतायत आणि या मॅरेथॉन स्पर्धेला जवळपास 18 ते 20 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर नियोजन हे पाहायला मिळतं। 21 किलोमीटरची मॅरेथॉन जी आहे वसईवरून तहसीलदार कार्यालयाकडून सुरुवात होते आणि त्या मॅरेथॉनला झेंडा जे आहे की आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार स्नेहा पंडित यांनी हा हिरवा झेंडा दाखवला होता। मोठ्या प्रमाणावर तयारी जी 3 महिन्यांपासून सुरू होती, 12 वर्षापासून सलग ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू आहे आणि या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात ज्यांनी केली असे बहुजन विकास आघाडीचे राजीव पाटील यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूया। आपण बघत असाल हे 12वे वर्ष आहे। 2011ला महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर निवडणूक झाल्यानंतर पहिली बॉडी आली, त्याच वेळेला निर्णय घेण्यात आला की एक सांगली मॅरेथॉन की जी नॅशनल लेवलची असेल आपण सुरू करायची। ती आपण सुरू केलेली आहे। यंदा 12,000 पेक्षा जास्त स्पर्धक इकडे आहेत। अर्ध मॅरेथॉनला 3,000 पेक्षा जास्त, फुल मॅरेथॉनला साधारण 700-800च्या आसपास स्पर्धक धावत आहेत। 10 किलोमीटर, 5 किलोमीटर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंट्स आपल्याकडे आहेत। नॅशनल लेवलचे स्पर्धक आहेत। नॅशनल लेवलचे स्पर्धक जे आहेत हे खास करून आर्मीवाले स्पर्धक आहेत। गेले 12 वर्ष आर्मीच्या स्पर्धकांनीच पहिले 2-3 नंबर घेतलेले आहेत आणि यंदाही तेच स्पर्धक घेतील। यंदाचं वातावरण बघता यंदा गेल्या वेळेपेक्षा साधारण 1 मिनिटच्या आसपास स्पर्धा फास्ट होईल असा सगळ्या जाणकारांचा अंदाज आहे। आपण बघत असाल की खूप चांगला उत्साह आहे। सर्व ठिकाणच्या स्पर्धा व्यवस्थित सुरू झालेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं ही जी स्पर्धा जी आहे ही पूर्णपणे अद्ययावत यंत्रणेने सज्ज आहे। इथे प्रत्येक स्पर्धकाकडे चिप्स आहे आणि चिप्समुळे प्रत्येकाचा प्रॉपर रेकॉर्ड मिळेल। सगळ्या ठिकाणी त्याचा रेकॉर्ड ठेवला जातो आणि एक ट्रान्सपरन्सी अशी या स्पर्धेमध्ये आहे। त्यामुळे ही स्पर्धा जी आहे ही नॅशनल लेवलची आहे। पूर्ण ट्रॅकवर हा ग्रीन आहे, क्लीन आहे। सर्व ट्रॅक हा महानगरपालिकेने प्रॉपर केलेला आहे, त्यामुळे स्पर्धकाला कुठलाही त्रास येत नाही। सर्व ठिकाणी वॉटर पॉइंट आहेत, पिण्याची सोय, पाण्याची सोय केलेली आहे, त्यामुळे प्रत्येकाला पिण्याचे पाणी मुबलक मिळते। नागरिकांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळते। त्या जोडीला पोलीस यंत्रणा आणि इतर सर्व राजकीय पक्ष यांची खूप चांगली सहकार्य मिळते। त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते असं मला ठामपणे सांगायचं आहे।